शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी योगेश बराटे, नांगो सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर, कंपनी प्रतिनिधी सांगली. आपण या ठिकाणी कोथडी या गावात आलेलो आहे आज. या ठिकाणी आपण शेतकऱ्यांकडनं काकडी एक वाणाविषयी माहिती जाणून घेऊया. दादा आपला परिचय सांगा. माझं नाव महावीर छायाप्पा बोरगावे, राहणार कोथळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही किती वर्षापासून काकडी पिकला होता? गेली 3 वर्ष आम्ही काकडीचं उत्पादन घेतोय. आणि ही कुठली व्हरायटी लावलेली? ती आता नागूची काजल व्हरायटी आहे. नांगो सीडची काजल व्हरायटी. या व्हरायटी बद्दल काय वाटतं तुम्हाला? रोग प्रतिकार क्षमता, उत्पादन क्षमता? आता तसं बघायला गेलं तर 3ऱ्या वर्षात हे पहिल्यांदाच आम्ही काजलचा प्रयोग केलेला आहे. इतर व्हरायट्या लावल्या होत्या, पण त्याचे तोडे किंवा रोग प्रतिकार एवढं व्यवस्थित वाटलं नाही म्हणताना चंदू पाटील वगैरे साहेब त्यांनी सांगितल्यामुळे काजल निवडले आहे. पण चांगली वाटते, रोग प्रतिकार शक्ती म्हणा, इल्ड म्हणा, चांगलं वाटतं. फळाचा साईज विक्रीला चांगला आहे, काय अडचण नाही, एकदम चांगल्या रेटने जुळते. आणि टिकवण क्षमता फळाची? टिकवण क्षमता पण चांगली आहे. आता आमच्या 9 तारखेला 9 जुलैला बी टोकलं होतं. आता साधारण 40 दिवस झाले. पहिला तोडा कालच झाला, तर साधारण 4 टन पहिल्या तोड्याला माल निघाला. पहिल्या तोड्याला 4 टन माल? हो. आणि साधारण किती दिवसात तोडा आला पहिला? साधारण 39व्या दिवशी आला. 39व्या दिवशी पहिला तोडा. एकंदरीत व्हरायटी बद्दल तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना समजा जर आपण काकडी लावायचं तर काजल निवडायला काय हरकत हरकत नाही. हा, धन्यवाद. ठीक.